बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा इनाम प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे। आपल्यासोबत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार आहेत। सर, काय सांगाल, राज्यात 305 कृषी उत्पन्न बाजार समितीतून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रथम क्रमांक काय नक्की कशा पद्धतीने निवड करण्यात आली? इनाम ही संकल्पना जी आहे ती केंद्र शासनाच्या माध्यमातून आलेली आहे, ज्याच्यामध्ये जो शेतकरी शेतमाल तयार करतो तो शेतमालाला योग्य अशा पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे आणि त्याची विक्री करत असताना जी आधुनिक प्रणाली आहे त्यामध्ये नवीन जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध पद्धतीने त्याचा वापर करून जास्तीत जास्त भाव चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मिळावा अशा पद्धतीनं ऑनलाईन मार्केटिंग करण्याच्या संदर्भातली एक वेगळ्या पद्धतीची प्रक्रिया ही इनामच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे आपण तयार केलेली आहे आणि त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सहभाग घेतलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन अशा कोणकोणत्या आपण योजना राबवल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत हा प्रथम क्रमांक आलेला आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिला क्रमांक आलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये शेतमाल विक्रीमध्ये मग भाजीपाला असेल, आंब्यासारखा एक्सपोर्ट असेल, त्याचबरोबर रेशीम कोष हे ऑनलाईन पद्धतीने आपण विक्री करतो आहे, त्याचबरोबर चिंचेचा व्यापार आपण करतो आहे, लिंबाचा व्यापार आपण करतो, त्याचबरोबर कांद्याचा मोठी बाजारपेठ आपल्या इथं आहे। अशा पद्धतीनं जो शेतमाल आपल्या परिसरामध्ये तयार होतो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने जो शेतमाल आहे त्याला चांगल्या पद्धतीनं भाव मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या ह्या आधुनिक प्रणालीचा आपण वापर करतो आहे। बारामती कृषी उत्पन्न समितीचं काही उपबाजार आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त त्यांचा माल देण्यासाठी नक्कीच फायदा होत आहे। पण येणाऱ्या काळात असे कोणत्या योजना आहेत की अजून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयीचं माल विकता येईल आणि जास्तीत जास्त त्याचा लाभ घेता येईल, असं कोणते कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मुख्य आहे यार्ड ते आहे बारामतीमध्ये इंदापूर रोडवर। दुसरं जे उपबाजार आहे ते आपण जळूची इथं तयार केलेलं आहे। जवळपास 42 एकरावर तो आपण पूर्ण नवीन वेगळ्या पद्धतीचं मार्केट तिथं तयार केलेलं आहे। त्या ठिकाणी आता आपण कोल्ड स्टोरेज तयार केलेले आहेत। आता नवीन जे कोल्ड स्टोरेज त्यामध्ये जवळपास 10 कोल्ड स्टोरेज आपण एकत्र करून आंबा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा पेरू असेल, भाजीपाला असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या शेतमालाला आपण हाताळणी पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ग्रेडिंग पॅकिंग करून दूरच्या बाजारपेठेमध्ये माल पाठवण्यासाठी अशा पद्धतीचा एक वेगळा आपण उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे। सर, राज्य सरकारने ज्यावेळी कोणते निकष असे लावले की इनाम प्रणालीत तर प्रथम क्रमांक आला, इतर कोणत्या पद्धतीत कृषी उत्पन्न बाजार समिती आघाडीवरती आहे, असे कोणते निकष लावले की त्यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रथम क्रमांक आला? बारामतीचा जर परिसर बघितला तर बारामतीमध्ये जिरायत आणि बागायत अशा दोन प्रकारे आपली शेती केली जाते। जो बारामतीचा जिरायत भाग आहे ते तर पाणी कमी असतं आणि ज्यावेळेला उपलब्ध पाणी असेल त्यावेळेला मग 8 महिने पाणी जरी असेल तरी त्या ठिकाणी रेशीम कोषसारखा उपक्रम आपण त्या शेतकऱ्यांना आपण दिलेला आहे। त्या माध्यमातून तिथले शेतकरी हे चांगल्या पद्धतीनं रेशीम कोष निर्मिती करतात आणि तो रेशीम कोष विक्रीसाठी आपल्या इथं बारामतीमध्ये येतो। बारामतीमध्ये तो माल आल्यानंतर त्याचं ग्रेडिंग केलं जातं, त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचं ग्रेडिंग केल्यानंतर ते आपण पोर्टलवर टाकतो आणि संपूर्ण ऑनलाईन पद्धतीनं मग कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, कोल्हापूरसारख्या आपल्या महाराष्ट्रातले काही असतील किंवा या सगळ्याच भागातून ऑनलाईन पद्धतीनं ही ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचे जे रीलर्स आहेत हे रीलर्स त्यामध्ये सहभागी होतात। दुपारी संपूर्ण 1 वाजता आपण हे बीड आपण डिक्लेअर करतो, त्यामध्ये जेवढे लॉट आलेले असतील ते लॉट तिथं डिक्लेअर केले जातात आणि अर्ध्या तासामध्ये 1:30 वाजेपर्यंत ज्याला जो रेट टाकायचा त्या पद्धतीने ते बिडिंग होतं आणि 1:30 वाजता त्याचा फायनल जो काही रिझल्ट आहे तो येतो आणि हायेस्ट रेटने ज्यांनी ती बोली लावलेली आहे त्या पद्धतीने त्याला त्या मालाचं जो लॉट आहे तो लॉट मिळतो आणि सेम डेला ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते डायरेक्ट त्या शेतमालाचे पैसे जमा होतात। अशा पद्धतीने आपण तो एक सक्सेसफुल केलेला आहे, जो देशामध्ये हा अशा पद्धतीचा इनाममध्ये हे आपल्या रेशीम कोष विक्रीचा हा यशस्वी झालेला हा आपला प्रयोग आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला इनामच्या माध्यमातून एक ॲवॉर्ड पण आता त्या माध्यमातून आपल्याला मिळतं आहे। सर, जो राज्य सरकारने अवॉर्ड दिलेला आहे त्याची कशा पद्धतीने तो अवॉर्ड असणार आहे आणि येणाऱ्या काळात कोणत्या राज्य सरकार जास्तीत जास्त सोयी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे राज्य सरकारकडून? जे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी जे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी ज्या काही सुविधा आहेत म्हणजे त्यांचा माल आल्यानंतर त्याचं लॉट करणं, त्या लॉटसाठी असलेल्या सुविधा,
शेतकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, त्या शेतकऱ्यांसाठी त्या दिवशी त्यांना पेमेंट मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था, बँकिंगची त्यांना सगळं सहकार्य, त्याचबरोबर आलेल्या शेतकऱ्यांना 10 रुपयामध्ये आपण जेवणसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. अशा ज्या ज्या काही गोष्टी शेतकऱ्याला गरजेच्या आहेत ते आपण तिथं त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. 24 तासामध्ये पैसे शेतमालाची विक्री केल्यानंतर त्याच्या हातात मिळावे अशा पद्धतीने सगळ्याच शेतमालासाठी आपण अभिनव पद्धतीनं हा उपक्रम आपण चालवतो आहे. तर नक्कीच हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीचे सुनील पवार. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने सोयीचं उत्पन्न मिळवून देता येईल किंवा कशी मदत करता येईल ही कृषी उत्पन्न बाजार समितीने काम केल्यामुळे हा अवॉर्ड मिळाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि थोड्या दिवसात हा अवॉर्ड स्वीकारला देखील जाणार आहे आणि राज्य सरकारचा जास्तीत जास्त यापुढे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला फायदा होणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.